नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पोलीस भरती 2025साठी आपण क्वेश्चन ॲनालिसिस सुरू केलेले आहे. त्यामध्ये आजचा हा प्रश्नसंच 19 आहे, ज्यामध्ये पाठीमागचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तसंच आपण इथे मराठीचे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, मराठी ग्रामरचे क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न आहे, सुतोवाच करणे म्हणजे काय? तर सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. तर सुतोवाच करणे या शब्दाचा सुरुवात कशी झाली? तर बघा, जुन्या काळात कथा कार्यक्रम सुरू करण्यासाठी अगोदर म्हणायचे सुतोवाच करणे. जसं की प्राचीन काळी पुराणातील कथा सांगताना कथाकार म्हणायचे सुतोवाच, आणि त्या शब्दापासून सुतोवाच या शब्दाची सुरुवात झाली. म्हणूनच याचा अर्थ प्रारंभ करणे असा होतो. पुढचा प्रश्न आहे, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर डोळा म्हणजे काय? तर डोळा म्हणजे नेत्र, लोचन, चक्षु. तर हे शब्द बाकीचे मी जे सांगितलेले आहेत ते देखील लक्षात असू द्या. नेत्र नंतर लोचन आणि चक्षु. तर बघा, चक्षु आपला हा समानार्थी शब्द आलेला आहे आणि तो फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच तडाख म्हणजे काय? तर तडाख म्हणजे आहे तलाव. तलावला समानार्थी शब्द आहे तडाख. अप्रूप म्हणजे काय? तर कौतुक वाटणे. कौतुकाला शब्द आहे अप्रूप. आणि पर्ण म्हणजे काय? तर पान. सर्व पर्यायांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे बोथट. विरुद्धार्थी विचारल्यामुळे आपलं बोथट. तीक्ष्ण म्हणजे काय? तर धारदार, टोकदार, धार असलेला. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बोथट. बोथट म्हणजेच काय? तर धार नसलेला किंवा असं टोकदार नसलेला म्हणजे बोथट. तसंच बोथटला अजून कुंद हा शब्द देखील समानार्थी आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, समानार्थी नसलेले शब्द सांगा. समान अर्थ नसलेले शब्द सांगायचे आहेत आपल्याला. तर शब्द आहेत थाट, वाट, पथ, मार्ग. तर बघा, वाट, पथ आणि मार्ग हे तिन्ही जे शब्द आहेत ते रस्ता या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. परंतु थाट म्हणजे काय? तर हा शब्द वेगळा आहे आणि आपलं उत्तर देखील तेच आहे. तर थाट म्हणजे काय? तर ऐशाराम किंवा मिजाज दाखवणे किंवा देखावा करणे, असं याचा अर्थाने आपण थाट हा शब्द वापरतो. पुढचा प्रश्न पाहूया, नाचता येईना डॅश डॅश वाकडे, चूल पेटना डॅश डॅश लाकडे. म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. तर बघा, अशा प्रकारे म्हणी आपल्याला म्हणजे आपल्याला ही माहिती असते, नाचता येईना अंगण वाकडे, पण त्याच्या पुढे दिले एक वाक्य जोडून, चूल पेटना डॅश डॅश लाकडे. अशा काही गोष्टी आपल्याकडे वाचनातून राहून जातात किंवा आपल्या बोलीभाषेत पण अशा जास्त करून वापरले जात नाहीत. तर बघा, याचा आहे अंगण, नाचता येईना अंगण वाकडे, आणि चूल पेटना ओली लाकडे. ओली लाकडं असल्यामुळे चूल पेटत नाही, आणि ह्याचं करेक्ट आन्सर आहे ब ऑप्शन. पण नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटना ओली लाकडे म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करता येत नाही किंवा काही करता येत नाही, मग ती काय करते, स्वतःचं कमतरता न दाखवता दुसऱ्याला दोष देत राहते. त्या अर्थाने ही म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटना ओली लाकडे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मराठी भाषेत एकूण 34 व्यंजनं आहेत, म्हणजेच ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 34 व्यंजनं कोणते? तर बघा, क ख पासून सुरुवात जे होतात, क ख ग घ च छ हे जे सुरुवात होतात, तर श स ह आणि ळ पर्यंत जे आहेत ते 34 व्यंजनं आहेत. आणि क्ष आणि ज्ञ हे काय तर ते जोडाक्षरे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा. तर बघा, अगोदर आपण चंद्रोदयची फोड करूया. चंद्र अधिक उदय असं या शब्दाची फोड होती. तर बघा, चंद्र, द्र मध्ये अ हा स्वर आलेला आहे शेवटी, आणि उ हा देखील काय स्वर आहे, सुरुवातीलाच आलेला उ हा स्वर आहे. अ आणि उ हे दोन स्वर एकत्र येऊन याची संधी झालेली आहे. अ आणि उ हे दोन स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर कोणता तयार होतो, तर ओ हा स्वर तयार होतो. म्हणून आपला ओ हा स्वर तयार होऊन चंद्र अधिक उदयचा चंद्रोदय झाला. म्हणजेच ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन, अ अधिक उ बरोबर ओ. अशा प्रकारे इथे संधी तयार झालेली आहे आणि हा स्वर संधीचा एक प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा. इथं कोळ झाले चुकून, तर हा काळ ओळखायचा आपल्याला. तर बघा, नेहमी या शब्दावरून आपल्याला काय दिसतं, तर रीती दिसती. ती नेहमी उठते, म्हणजे एखादी मुलगी आहे ती नेहमी लवकर उठते. मग ती नेहमी या शब्दामुळे तिची लवकर उठण्याची क्रिया कशी आपल्याला कळते. नेहमी म्हणजे सतत चालू आहे. सतत चालू असणारी जी कळते आपल्याला सवय
किंवा रोजची सवय दर्शवली जाते या शब्दामुळे, म्हणून आपण त्याला रीती वर्तमान काळ असं म्हणतो. म्हणजेच ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. रीती वर्तमान काळाचं हे सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. क्षणोक्षणी, क्षणोक्षणास किंवा प्रत्येक क्षणाला हा शब्द द्वंद्व समासातून बनतो. क्षण अधिक क्षण म्हणजे क्षणोक्षणी. तर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे, हे पण लक्षात असू द्या, द्वंद्व समास. पुढचा प्रश्न पाहूया, सविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा. सविता म्हणजे काय, तर सूर्य, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सविता म्हणजे सूर्य. आणि सविता हा जो शब्द आहे हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. संस्कृतमधून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ सूर्य असा होतो. पुढचा प्रश्न पाहूया, अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता. तर पहिला आहे आठवा, पैलवान, आठवडा, 8 कोण असलेला आणि सर्व गुण संपन्न. तर अष्टपैलू म्हणजे काय, तर अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न असलेली व्यक्ती, म्हणजेच डी ऑप्शन करेक्ट आहे. अष्ट म्हणजे 8 आणि पैलू म्हणजे काय, बाजू. जर आपल्याला शब्दाचा अर्थ नाही कळला तर त्या शब्दाची फोड करायची आणि फोड केल्यानंतर वेगवेगळे शब्द जे दिसतात, अष्ट म्हणजे काय तर 8 आणि पैलू म्हणजे काय तर बाजू, म्हणजे 8 बाजूने विचार करणारा किंवा 8 बाजूनी असा प्रकारे त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हे सोपं उदाहरण आहे, परंतु उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं याची एक ट्रिक सांगत आहे मी. फोड करायची प्रत्येक शब्दाची आणि फोड करून त्याचा अर्थ आपल्याला कळतो. 8 बाजूंनी किंवा अनेक बाजूंनी विचार करणारा किंवा अनेक गुण असलेली व्यक्ती म्हणजे अष्टपैलू किंवा सर्व गुण संपन्न. तर त्याचा अर्थ अशा प्रकारे निघतो. पुढचा प्रश्न पाहूया, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कानाडोळा करणे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन, किंवा दुर्लक्ष करणे. म्हणजे जाणून बुजून काहीतरी न पाहिल्यासारखं दाखवणे. समजा एखादा अधिकारी भेट द्यायला आलेला आहे तुमच्या कार्यालयाला आणि त्याने सर्व पाहिले, तरी पण तो जर भ्रष्टाचारी असेल तर तो जाणून बुजून जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो पाहणार नाही किंवा जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा कानाडोळा करेल असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया, खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अंदाज घेणे, म्हणजेच डी ऑप्शन करेक्ट आहे. थोडक्यात काय तर एखाद्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा किंवा चाचपणी करायची. पुढचा प्रश्न पाहूया, सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर सुपारी देणे म्हणजे काम सोपविणे. प्रश्न आहे, जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वाटेल ते बोलणे, म्हणजे क ऑप्शन आपले करेक्ट आहे. वाटेल ते बोलायचं, अद्वा बोलायचं, अविचाराने किंवा बिनधास्तपणे काही बोलून जायचं, त्याला आपण जिभेला हाड नाही असं म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती अचानकपणे उठून काही पण बोलत असते, तर आपण असं काय म्हणतो की त्या व्यक्तीच्या जिभेला हाडच नाही म्हणून ते काहीही बोलतं, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पाहूया, पुढील पुल्लिंगी शब्द ओळखा. तर खाली दिलेले शब्द आहेत आणि त्याच्यातलं आपल्याला पुल्लिंगी ओळखायचे. स्त्रीलिंगी पुल्लिंगी तर शिकलेलंच आहात. बघा, काया, पागोटे, इमारत आणि रुमाल, ह्याच्यातला पुल्लिंगी शब्द आहे रुमाल. तर बघा, तो किंवा ती हे जे सर्व नाम आहेत ते आपण सुरुवातीला लावून पाहिजे आणि मग त्याच्यावरून आपण स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द ओळखू शकतो. काया, ती काया, पागोटे, ते पागोटे, हे तर नपुंसकलिंगी आहे. इमारत, ती इमारत, ही स्त्रीलिंगी आहे. आणि रुमाल, तो रुमाल. तर बघा, तो हा रुमाल इथे सुटेबल होत आहे आणि त्याच्यामुळे तो पुल्लिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया, देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. तर देवघरला सर्वनाम लावून पाहायचं. ते देवघर, ती देवघर, तो देवघर. तर बघा इथं कोणतं सुटेबल होतं, तर ते देवघर. ते देवघर असल्यामुळे इथे हा नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया, विरुद्धार्थी शब्द अयोग्य जोडी ओळखा. आता इथं विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातली अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. बघा, स्वदेशी, विदेशी, ही कशी जोडी करेक्ट आहे. आवक, जावक, ही देखील करेक्ट आहे. म्हणजे आवकला जावक हा विरुद्धार्थी शब्द आहे, स्वदेशीला विदेशी हा विरुद्धार्थी शब्द आहे. आता इथे आहे अतिवृष्टी, दूरदृष्टी. अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस आणि दूरदृष्टी म्हणजे काय, एखादी व्यक्तीला दूरदृष्टी असणे म्हणजे काय, तर त्याला खूप पुढच्या काळाचा विचार करून ती व्यक्ती अशा प्रकारे वागत असते की पुढचं नियोजन करून किंवा पुढच्या काळात काय होणार आहे याचा अभ्यास करून ती व्यक्ती वागत असते, त्याला आपण दूरदृष्टी म्हणतो. तर गुण आणि दोष, गुण आणि दोष हे देखील शब्द कसे ते एकमेकाला विरुद्ध आहे. फक्त चुकीची जोडी आहे तर बी, कारण अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस आणि दूरदृष्टीचा अर्थ तर तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत का, तर नाही, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मराठी भाषेतील मूळ धातूंना काय म्हणतात. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे
सिद्ध शब्द म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, एकदा जंगलात भटकताना आमचा मुलगा सचिन एका जाळ्यात सापडला. वाक्यातील उद्देश विस्तार ओळखायचे. तर उद्देश विस्तार ओळखायचा आहे. उद्देश म्हणजे काय, तर वाक्यातला कर्ता, आणि उद्देश विस्तार ओळखायचा म्हणजे आता कर्त्याबद्दल माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याला आपण उद्देश विस्तार असं म्हणतो. तर उद्देश बघायच्यातलं, एकदा जंगलात भटकताना आमचा मुलगा सचिन एका जाळ्यात सापडला. सापडणारा कोण, तर आमचा मुलगा सचिन. सचिन हा याच्यातला कर्ता आला आहे. मग आमचा मुलगा ह्याच्या अगोदर सचिनची माहिती सांगणारा जो शब्द आहे आमचा मुलगा, तर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे उद्देश विस्तार, आमचा मुलगा. कारण कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द काय सांगितलं मी, उद्देश विस्तार. अशा प्रकारे मित्रांनो इथे आपण 20 क्वेश्चन आणि त्याचे इन डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पोलीस भरतीची जी जेन्युनली तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आपण व्हिडिओ इथे बनवत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याचे नक्की फायदा होणार आहे. गॅरंटेड सांगते की मी ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तुम्हाला ह्याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल, आणि त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन पण भेटेल, जेणेकरून तुमच्या ती फायदेशीर ठरेल. वेगवेगळी PDF तिथे सेंड करणार आहे, ते पण तुम्हाला भेटतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर याची क्वालिटी काय आहे ते नक्की तुमच्या लक्षात येत असेल. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून वेगवेगळ्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तसंच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.